मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना संपवण्याच्या तयारीत आहेत। भाजपमधील 30 ते 32 मराठा आमदार खासदारांचे मला फोन आलेत असा धक्कादायक दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केला। धुळ्यातील निमगुळ ग्रामस्थांनी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली। यावेळी सर्व ग्रामस्थ एकवटून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करणार असल्याची शपथ घेतली। गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करून जपणूक करण्याचा संकल्प केला। जळगावात राखी पौर्णिमेला सोन्याच्या भावात घट झाली होती। 1,01,200 प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर होते। 4 दिवसात सोन्याच्या भावात ही 900 रुपयांची वाढ झाली तर चांदीच्या भावात 3,000ची वाढ झाली। नंदुरबारमध्ये महिलांची छेड काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली। शहादा पोलिसांनी भर गावातून धिंड काढली। भर रस्त्यावर नागरिकांना त्रास देणं, धमकावणं आणि महिलांशी गैरवर्तन करण्याच्या तक्रारींवरून पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं होतं। ठाण्यातल्या वर्षा मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं वर्षा मॅरेथॉन आयोजित करण्यात आलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 15 ऑगस्टला चिकन मटन दुकानं आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। यावरून ठाकरे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली। काय खायचं काय नाही हे सांगणारे आयुक्त कोण असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय, तर महाराष्ट्रात कुणाचं राज्य आहे असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारलाय। अंबरनाथमध्ये मनसेला मोठं खिंडार पडले। मनसेच्या जिल्हा संघटक, शहराध्यक्ष आणि शहर संघटकांनी मनसेला रामराम करत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी मनसेला मोठा धोबीपछाड दिल्याची चर्चा रंगली। रिक्षा चालकाने जीवघेणा स्टंटबाजी केली आहे। नवी मुंबईत टपावर बसून रिक्षा चालवतानाचा चालकाचा व्हिडिओ समोर आलाय। रीलसाठी ही जीवघेणी स्टंटबाजी करत होता आणि व्हायरल व्हिडिओवरून तुर्भे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रिक्षा चालकांनी आता माफी मागितली। मी याचा व्हिडिओ बनवलेला इथं स्टंट करताना, तर आज तुर्भे पोलीस चौकीत गुन्हा दाखल झालेला आहे। त्यासाठी माफी मागतो। कोणी व्हायरल आणि लाईकसाठी कोणी असे चुकीचे व्हिडिओ टाकू नका, कंप्लेंट होऊ शकतो। गणपतीची मूर्ती बुकिंग करण्यासाठी गणेश मंडळ आणि भाविकांची गर्दी होतीये। पीओपीच्या मूर्तींना शासन बंदीचा निर्णय घेते की काय यामुळे कमी प्रमाणात मूर्ती बनवण्यात आल्या। यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत मूर्तीचे भाव 30% वाढले। घोडबंदर मार्गावर होणारी सततची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जोड रस्त्याचा नवा प्लॅन करण्यात येतोय। या कामाचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा घेतलाय। यावेळी प्रत्येक मेट्रो स्थानकाखाली राखीव प्रवासी थांबा सेवा रस्ता हा त्या प्रवाशांसाठी स्वतंत्र थांबा म्हणून विकसित करावा अशी मागणी पुढे आली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।